चला मी काय म्हटलं, क्वेश्चन नंबर 2 घेतो. काय घेतो? क्वेश्चन नंबर 2 घेतो. 7/8, 7 माझा डोका, 8 माझा पाय आणि हा जो आहे माझा पोट. सर्व म्हणजे मी म्हणजे फ्रॅक्शन. समजलं का? नाही समजलं तर मला लक्षात ठेव, म्हणजे लक्षात राहील. 5/2 अजून आलो मीच, म्हणजे वेगळं आता नाही करे. आता 7/8 + 5/8 याचं करायचं मला ऍडिशन. पण ऍडिशन करत असताना मी काय म्हटलं, क्वेश्चन नंबर 1 मध्ये जर डिनॉमिनेटर सेम असेल तर माझे पाय जर सारखे असतील तर मी एकदाच लिहितो माझे पाय. म्हणजे या ठिकाणी 8 आहे पण या ठिकाणी 8 नाही. याचा अर्थ मी ते 8 लिहू शकत नाही ना, 2 पण लिहू शकत नाही, पण मी ते 8 लिहिणार. लिहिलं घ्या. काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला? आहे प्रॉब्लेम आहे का? सर तुम्ही तर सांगितले 2 सारखे असतील तर लिहायचं ना. मग इथं एकच आहे 8, इथं कुठे आहे? तरी तुम्ही 8 का बरं लिहिल्या? कारण असा विद्यार्थी मित्र हो, मी याला 8 करतो. कसं करतो बघा, इकडे बघा. याला × 4 केलं, याला वरती × 4 करतो. जर × 4 खालती केला तर × 4 वरती करायला विसरायचं नाही. काय म्हटलं? इथं 8 असल्यामुळे मला इथं 8 पाहिजे आहे. 8 तेव्हाच येणार 2 ला जेव्हा मी 4 ने मल्टिप्लाय करणार. जर मी 2 ला 8 केलं याचा अर्थ मी 4 ने मल्टिप्लाय केला. जर मी खालती 4 ने मल्टिप्लाय केला तर मला वरती सुद्धा 4 ने मल्टिप्लाय करावा लागतो. नाही तसं इथं 4 ने केला वरती करायला 3 ना, असं जमत नाही. जर खालती 4 ने केला वरती पण 4 ने करावा लागतो. समजलं? मग बघा विद्यार्थी मित्रांनो, मी याला असं लिहू शकत नाही का? आता बघा इथं 8 लिहिलं कारण याचं व्हॅल्यू काय झालं, 2 × 4 8. मग आता या 7 जसा तसा आणि प्लस जसा तसा. पण 5 × 4 किती होणार मित्र हो? 20. आता याला सॉल्व करा. 27/8 तुम्ही याला सॉल्व केल्या तर जाणार नाही, कारण हा इव्हन नंबर आहे. हा कोणता नंबर आहे? ऑड नंबर आहे. जेव्हा आपण इव्हन नंबरने ऑड नंबरला डिवाइड करतो त्यावेळी पूर्ण डिवाइड होत नाही, ऑलवेज काही ना काही रिमाइंडर राहतो. लक्षात राहील का? म्हणजे याचा आन्सर एवढंच. मग सेम ॲज इट इज इकडे बघूया. 7 लिहिलं, 8 लिहिलं, इकडे मायनस घेतलं 5 आणि इकडे 2. बरोबर? ज्या प्रकारे आपण तिकडे केलं या ठिकाणी मग सेम करणार. 7 आणि 8 -5 ला इंटू करतो 4 डिवायडेड बाय काय 2 × 4. ठीक आहे, एक स्टेप वाढवून देतो. बघा 7/8 -20/8. आता आले सारखे, आता लिहू शकतो. मग लिहितो घ्या. 8 लिहिलं खालती, वरती काय लिहायचं 7 -20 मायनस करायचं आहे. तर 7 मधून -20 करायचे आहे. इथं मायनस मोठा आहे, समजत आहे? 20 मोठा आहे ना मायनस मध्ये, तर यांचा दोघांचा मायनसच करायचा. 20 मधून 7 गेले 13, खालतं 8 आहे. पण 13 आपला आन्सर नसेल ना, कारण मोठ्या नंबरला चिन्ह कोण? -13/8 इज अवर करेक्ट आन्सर. समजलं का एवढं? व्हेरी गुड. खूप सोपं वाटते की नाही रे? खूपच सोपा असतो आपला, फक्त काय असते समजून घ्यायचं आपण. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ का? आता घेऊ का? चला क्वेश्चन नंबर 3 घेतो. काय टेन्शन घ्यायचं का? ना हो, सबट्रॅक्शन थांबते बाबा, डबल लिहावं लागतं तुला. मग चला, मला तुला घाल कुत्र्याला, चला पुण्याला. चला कुठं? पुण्याला. येता का नेता? येता. क्वेश्चन नंबर 3 घेता. चला घ्या. हा आता बघा रे, थोडं चेंज करतो. इथं 4 घेतलं, इथं प्लस, इथं 4 घेतलं, इथं 3, इथं 3 आहे, इथं 3 आहे, सारखंच आहे. इथं 4 आहे, इथं 4 आहे, सारखंच आहे. घेऊ का खालती 4? घेऊ का? नाही घेत. मग आता मी 3 पण नाही घेऊ शकत. आता बघा इथे 8 पण नाही घेऊ शकत. आता लक्षात ठेवा नेहमी, इथं 4 आहे, इथं 3 आहे. 4च्या टेबलमध्ये आहे का? 3च्या टेबलमध्ये आहे का? नाही. मग अशा वेळी काय करायचं मित्र हो? आता LCM आहे, लसावीचा आपण यूज करू शकतो. जर आपल्याला तो करायचा नसेल काय करायचं बघा. याला आता इकडे लक्ष द्या. 3/4 जशाचा तसा लिहिलं. इथं कोण आहे? आता मी याला खालतीनं वरती 3 ने मल्टिप्लाय केलं, काय प्रॉब्लेम झाला? खालतीनं वरती केलं म्हणजे 3 कॅन्सल होते, 1च भेटते. 1 जर मल्टिप्लाय मध्ये राहिला तर जे असेल तो आन्सर भेटतो.
म्हणून आपण मल्टिप्लाय खालती वरती सारख्या नंबरने करत असतो. बरोबर आहे. इथे प्लस, आता इकडे 4 आहे 3 आहे. आता मला 3 च्या ठिकाणी काय पाहिजे, मग 4 × 3 पाहिजे की नाही सारखं व्हायला. मग 3 ऑलरेडी आहे, म्हणजे मी या जसं आहे तसं लिहिलं. याला मल्टिप्लाय करणार या साईडच्या नंबरनं म्हणजे 4 ने. समजलं का नाही रे. म्हणजे या टर्मला याच्याशी मल्टिप्लाय करायचं याच्यानं, आणि या फ्रॅक्शनला हा जो डिनॉमिनेटर असेल या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं. समजलं का. व्हेरी गुड. मग याला सॉल्व करत असताना चला मग 9/12 प्लस 16/12 समजत आहे. मग आता बघा 12 12 दोन्ही सारखे लिहा खालती वरती बघा 9 + 16. मग याला जर सॉल्व केलं तर मला भेटेल 25/12. दिस इज आवर फायनल आन्सर. कारण वरती काय झालं ऑड नंबर आणि खालती इव्हन नंबर लक्षात ठेवायचा. इकडे घ्या सबट्रॅक्शन मध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय 3/4 - 4/3 सेम ॲज इट इज. पहिला जो आहे तो लिहून घ्या. इथं 4 आहे तर 3 ने मल्टिप्लाय करू खालती न वरती. बरोबर. हा मायनस आहे तर मायनस. हा 4/3 फ्रॅक्शन जसा तसा खालती वरती मल्टिप्लाय 4 ने करायचा. समजलं का. चला मग 3 × 3 आणि 4 × 3 मायनस 4 × 4 16 आणि खालती 12. दोन्ही सारखे आले. एकदाच लिहा वरती 9 - 16. लहान नंबर मधून मोठा नंबर मायनस करायचा आहे, होणार नाही. मग अशा वेळी करायचं काय, मोठ्या नंबर मधून लहान नंबर मायनस करा. 16 मधून 9 गेले वाचले किती 7. म्हणजे मोठ्या नंबरला चिन्ह मायनसचा म्हणून मायनस आणि हा आला 12 म्हणजे -7/12. दिस इज अवर करेक्ट आन्सर. कळलं समजलं का. हा आता काही डाऊट नसायला पाहिजे. हा चला होऊन जाते आपला. ऍडिशन मध्ये आता आपण घेऊ आता वेगळा प्रकार. कसं घेऊ LCM ने कसं काढायचा. चला हे झालं एवढं समजलं. हा जो आपण काढला यालाच आपण LCM म्हणतो. डायरेक्ट आपण 12 घेतलं असतं तो 3 आणि 4 चा LCM आहे. समजलं. आता याला मी तुम्हाला त्या पद्धतीने सांगितलं पण LCMच मेथड आहे. ओके ना. पुन्हा एक मेथड सांग तुम्हाला. आता कोणतं क्रॉस मेथड. ओके कोणता मेथड हा क्रॉस वाला. चला क्रॉस कसं करायचं एवढं आलं तरी भरपूर आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. क्वेश्चन नंबर सांगा रे 4 7 घेतलं 9 घेतलं. ओके नाही वेगवेगळं घेऊ आपण. प्लस इथं 6 घेतलं आणि आपलं काय घेतलं 2 घेतलं. ठीक आहे असं आहे. चला सेम ॲज इट इज तिकडे घेऊ. क्वेश्चन नंबर 4 तोच क्वेश्चन घ्यायचा. 7 9 - 6 2 दिसत आहे. नसल दिसल तर काही नाही. थोडस आपलं झूम करा. झूम डोळे असे करा. हा आता बघा LCM गिलसियम घ्यायचं नाही आहे. म्हणजे याला 2 ने मल्टिप्लाय करायला असं करा असं नाही. आपण वेगळा मेथड कोणता. आता बघा याला म्हणायचा क्रॉस मेथड. कोणता मेथड क्रॉस. क्रॉस क्रॉस करायचा आहे म्हणजे क्रॉस तिरप. चला मग सर्वात आधी इकडून घ्या. याचं तिरप कोण आलं 7 आणि 2 आलं. हा याला वरती लिहा 7 × 2 लिहिलं वरती. वरती म्हणजे डोक्यापाशी. ओके आता मधामध्ये कोण प्लस आहे ना तर प्लस घ्यायचं ना. आता नेक्स्ट बघा तिरप क्रॉस 9 × 6 इथं गुणाकार करायचा त्यांचा. खालती कोण असा 9 × 2. चला याला सॉल्व करायचं. इथे गुणाकार व्हेरी गुड. पाडा म्हणायचा आहे 7 2 व्हेरी गुड प्लस 9 6 शाबाश आणि खालतं कोण येणार 18.